श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावे. गुरुचरित्र हा फक्त एक ग्रंथ नाही आहे, तर तो साक्षात गुरुकृपेचा अनुभव आहे. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात आणि जिथे गुरुचरित्राचे पारायण असतं तिथे घरात सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. पण अनेक लोक पारायण करतात तरीही त्यांना मनशांती किंवा अनुभव काय येत नाहीत. कारण पारायण करताना काही नियम पाळणं खूप गरजेचं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आणि ते करताना कोणते नियम श्रद्धेने पाळावेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी नियम सांगणार आहे जो अनेक लोक विसरतात. चला तर मग सुरुवात करूया. गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ वाचन नाही आहे, तर ती एक साधना आहे. म्हणूनच पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठावं, स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. कारण बाह्य स्वच्छतेसोबत मनाची शुद्धताही महत्त्वाची असते. मनात राग, द्वेष, मत्सर आणि वाईट विचार ठेवून केलेलं पारायण मनाला शांतता कधीच देत नाही. गुरु म्हणतात, श्रद्धा आणि स्वच्छ मन असेल ना तरच गुरूंची कृपा प्राप्त होते. घरातील एखादी शांत आणि स्वच्छ जागा निवडा. त्या ठिकाणी स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो ठेवा. दिवा लावा, अगरबत्ती लावा. कारण वातावरण जितके सकारात्मक असेल तेवढं मन एकाग्र होतं. मोबाईल, टी व्ही आणि इतर गोंधळापासून दूर राहा. त्या काही मिनिटात फक्त गुरूंचा विचार करा. गुरुचरित्र वाचताना आवाज मोठा असणं महत्त्वाचं नाही आहे, तर भावना खरी महत्त्वाची आहे. अनेक जण फक्त नियम म्हणून पारायण करतात, पण मन मात्र दुसरीकडे असतं. असं पारायण केवळ शब्दांचं वाचन बनतं. गुरुचरित्र वाचताना प्रत्येक शब्द अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण गुरु भावना पाहतात, दिखावा नाही आहे. अनेक लोक गुरुचरित्राची 7 दिवसांचं पारायण करतात. या काळात शक्य असेल तर साधं आणि सात्विक अन्न खावं. खोटं बोलणं, वाद घालणं, कोणाला दुखावणं टाळा. कारण पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचणं नाही आहे, तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवणं आहे. आणि एक महत्त्वाचा नियम, पारायण सुरू केलं की ते पूर्ण करण्याचा निश्चय करा. मध्येच आळस, कंटाळा किंवा कामाचं कारण देऊन थांबू नका. कारण सातत्यामध्येच शक्ती असते. गुरु आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतात. जर शक्य असेल तर स्पष्ट आणि शांत आवाजात वाचन करा. उच्चार चुकीचं झालं तर कधी घाबरू नका, कारण गुरु भावना समजतात. पण घाईघाईत वाचू नका. प्रत्येक अध्याय शांतपणे आणि मन लावून वाचा. या काळात शक्य असेल तितका संयम ठेवावा. वाईट सवयींपासून दूर राहावे. रागावर नियंत्रण ठेवावं. कारण गुरुचरित्र आपल्याला फक्त अध्यात्म शिकवत नाही, तर चांगलं जीवन जगायला शिकवतं. गुरूंना सर्वात प्रिय काय असेल तर ती सेवा. पारायण पूर्ण झाल्यावर शक्य असेल तर अन्नदान करा. गरिबांना मदत करा. पक्ष्यांना पाणी ठेवा. एखाद्याला प्रेमाने मदतीचा हात द्या. कारण खरी भक्ती ही फक्त मंदिरात नसते, तर ती आपल्या वागण्यात दिसते. पारायण पूर्ण झाल्यावर शांतपणे डोळे बंद करा आणि गुरूंना मनापासून सांगा, स्वामी, माझ्या चुका माफ करा. माझ्या जीवनात सद्बुद्धी द्या आणि नेहमी तुमची कृपा राहू द्या. ही प्रार्थना मनाला खूप शक्ती देते. गुरुचरित्र पारायण करताना विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कधी परिणाम लगेच दिसत नाहीत, पण गुरु योग्य वेळी योग्य गोष्टी नक्की देतात. गुरूंवर विश्वास ठेवा आणि संयमही ठेवा. जीवनात कितीही अडचणी आल्या, मार्ग दिसत नसेल, मन खूप थकलेलं असेल तर एकदा तरी मनापासून गुरुचरित्र वाचा. कारण गुरुचरित्र हे एक पुस्तक नाही आहे, तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे. ज्यांच्या जीवनात गुरु येतात त्यांचं आयुष्य बदलून जातं. फक्त श्रद्धा ठेवा आणि मनापासून नामस्मरण करा. गुरुचरित्र वाचताना कधीच एकटा नसतो, कारण गुरु सदैव त्याच्या सोबत असतात. श्रद्धेने केलेले गुरुचरित्र पारायण जीवनातील अंधार दूर करतं. जिथे गुरुचरित्राचं पारायण वाचन होतं तिथे घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदते. गुरुचरित्र फक्त ग्रंथ नाही आहे, तर तो जीवन बदलणारा अनुभव आहे. मनापासून घेतलेलं गुरूंचं नाव 1000 संकटावर मात करण्याची शक्ती देतं. गुरूंवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर चमत्कार नक्की घडतो. गुरुचरित्राचं प्रत्येक पान भक्ताला नव्या आशेचा मार्ग दाखवतो.
श्रद्धा, संयम आणि गुरुचरित्र हेच यशस्वी जीवनाचं खरं रहस्य आहे. गुरूंची कृपा मिळवायची असेल तर मनापासून गुरुचरित्र वाचा. जीवनात शांतता हवी असते तर रोज काही मिनटं गुरुचरित्रासाठी द्या. गुरुचरित्राचं पारायण म्हणजे मन शुद्ध करण्याचा सर्वात सुंदर मार्ग. जिथे श्रद्धा असते तिथे गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरुचरित्र वाचताना शब्द नाही तर भावना महत्त्वाच्या असतात. गुरुचरित्राचं पारायण जीवनाला नवी दिशा देतं. मन शांत हवे असेल तर गुरुचरित्राशी नाते जोडा. गुरूंच्या चरणी नम्रता ठेवली की संकटेही छोटी वाटू लागतात. गुरुचरित्र हे भक्ताच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचं दीप आहे. पारायण करताना ठेवलेली श्रद्धा आयुष्यभर साथ देते. गुरूंवर विश्वास ठेवा. प्रत्येक कठीण मार्ग सोपा होईल. गुरुचरित्र वाचणाऱ्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. गुरूंचं नाव घेतल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते. गुरुचरित्र हे फक्त वाचन नाही आहे तर ती आत्म्याची साधना आहे. श्रद्धेने केलेले पारायण कधीच वाया जात नाही. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मन स्वच्छ आणि भावना खरी असावी. ज्याच्या जीवनात गुरु आहेत त्यांच्या जीवनात आशा कधीच संपत नाही. गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय भक्ताला जगण्याची नवी प्रेरणा देतात. गुरूंना फक्त भक्ती हवी असते, दिखावा नाही आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी गुरुचरित्र धैर्य देतं. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करा. श्री स्वामी समर्थ.